श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे पालक पनीर। त्यासाठी मी इथे एक जुडी पालकाची घेतलेली आहे। ही बघा फ्रेश आणि पाव किलो पनीर घेतलेला आहे। तर मी आधी काय करते, आता हा पालक स्वच्छ निवडून धुवून घेते आणि पनीरचे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घेते। तर हे बघा, हा पालक मी आता निवडून स्वच्छ धुवून घेतला पाण्यातून, मोठ्या टोपातच घेऊन तो स्वच्छ पाण्यातून धुवून काढून परत पाण्यातून असं म्हणजे खाली माती बिती ती सगळी निघून जाते, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा। आणि आता मी याच्यामध्ये ना 2 टोमॅटो घेतलेले आहेत। 2 टोमॅटो हे आपल्याला असं आतमध्ये टाकायचे आहेत आणि आपल्याला हा पालक थोडासा उकडून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा उकडून घ्यायचा आहे। याच्यामध्येच ते टोमॅटो असे शिजतील। बघा, हे 2 टोमॅटो घेतलेत मी, हे असे खाली टाकायचे आणि याच्यात पाणी टाकून आपण जरा त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे पालक थोडा सॉफ्ट होईल। आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी 3 पळी तेल घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे 1 टेबलस्पून, 2 टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा टेबलस्पून हळद पावडर घेतले, 1 टेबलस्पून मी गरम मसाला घेतलेला आहे, 2 मीडियम कांदे घेतलेत बारीक चिरून, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि ही आपली साय असते ना मलाई, ती घेतलेली आहे। ती चांगली अशी फेटून घ्यायची। आपली फ्रेश क्रीम, म्हणजे क्रीम नसेल तर आपली मलाई घ्यायची, क्रीम असेल तर क्रीम घ्या। तर फ्रेश क्रीम म्हणजे आता असेल नसेल मग मलाई घेतली तरी चालते। तर मी मलाई घेतलेली आहे, इथे मी 4 टेबलस्पून मलाई घेतलेली आहे। तर आपल्याला पालक उकडायला टाकायचे, त्याच्या आधी आपण काय करायचं, हा मी गरम पाणी करून घेतलेला आहे आणि हा पनीरचे हे बघा स्क्वेअरमध्ये तुकडे करून घेतले आहेत। आता हे असे गरम पाण्यात आपण टाकून ठेवायचे, म्हणजे आपला पनीर ना असं सॉफ्ट होतो, चिवट नाही बनत। तसं मी आता टाकून घेते हा पनीर आणि आता मी हा पालक उकडायला ठेवते। असं पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून द्यायचं। बघा, मी आता गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता पालक ठेवलेला आहे, टोप ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आता आपण हा पाणी टाकून देऊ पालक उकडण्यासाठी। आणि आतमध्ये आपण 2 टोमॅटो खाली घालून ठेवले, म्हणजे टोमॅटो चांगले सॉफ्ट होण्यासाठी। तर आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया। आता तुम्हाला दिसतो हा पालक एवढा आहे, पण तो आता शिजला ना जरा किती कमी होतो तो। आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि वाफवून घेऊ पालक। आपण बघूया आपला पालक कसा खाली गेला बघा, हलकी गेला तो। आता आपण त्याला फिरून घेऊ जरा, थोडं पाणी त्याचा वळला बघा। आता आपण जरा असं त्याला असं फिरून घेऊ, म्हणजे चांगला तो उकडेल। आता अजून तो खाली खाली जाईल। असा चमचा फिरून परत आपण थोडा 1-5 मिनिटं ठेवूया। हे बघा, आता आपलं झालेलं आहे पालक उकडून। आता गॅस बंद करायचा, कारण आपल्याला हे शिजवायचं नाही पालक, कारण त्याचा कलर चांगला राहण्यासाठी आपल्याला लगेच आता याला गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकायचे, म्हणजे बर्फाच्या किंवा थंड पाणी असेल ना बॉटलमध्ये, तर थंड पाण्यात हा पालक टाकायचा आपल्याला। तर हे बघा, आपला पालक झालेला आहे आता चांगला। आता गॅस घालून घ्या, नाही तर मग तो कलर त्याचा म्हणजे त्याचा चेंज नको व्हायला, म्हणून जास्ती उकडायचा नाही, बस झाला। आता आपल्याला लगेच आता हा गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घालायचे, बर्फाच्या किंवा बॉटलमध्ये थंड पाणी असतं त्या थंड पाण्यात घालायचे। तर हे बघा, आता मी लगेच गरम पाण्यातून काढून घेऊ आपण। त्याचा चिमटा घेतला आहे पटकन पालक काढायला, असं थंड पाण्यामध्ये आपण टाकून घेऊया उचलून, म्हणजे त्याचा कलर चेंज नाही होत। टोमॅटो राहिलं चालेल, कारण टोमॅटोचं आपल्याला साल काढून घ्यायचे, त्यामुळे आधी पालक काढून घ्यायचा, थंड पाण्यात टाकायचा पालक, गरम पाण्यात ठेवून नाही द्यायचा, तो थंड पाण्यात टाकायचा। आता मी पालक काढून घेतलेला आहे। आता थंड पाण्यात चांगला राहून द्यायचा थोडा वेळ। आता आपण हे टोमॅटोचं साल काढून घेऊया। आता हे पाणी गरम आहे, तर मी काढून टाकते आणि टोमॅटोचं साल काढून घेते। तर हे बघा, आता मी टोमॅटोचं साल काढून घेते। हे असं टोमॅटोचं साल काढून घ्यायचं
आता मी टोमॅटोचं साल सगळं काढून घेत आहे, साल काढून घेते आता मी टोमॅटोचं. बघा आता मी टोमॅटोची सालं काढून घेतलेली आहे. आता हा आपला पालक आणि टोमॅटो हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. मिक्सरमध्ये टोमॅटो टाकून घेते मी. आधी टोमॅटो फिरून वाटून घ्यायचं आणि मग त्याच टोमॅटोमध्ये पालक टाकून पालकची अशी प्युरी करायची. टोमॅटो आणि पालकची मिक्स करून मी प्युरी करून घेते. आता हे पहा, आता मी हे टोमॅटो टाकल्यात मिक्सरमध्ये. आपण ते वाटून घेऊ. बघा आपले टोमॅटो चांगले वाटलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये हे पालक टाकून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पालक टाकू. आता हा पालकाचं आपण पाणी काढून टाकायचं आहे. तर इथे बघा हा पालकाचा मी आता पाणी न घेता पालक घ्यायचं आहे आपल्याला. असा पाणी नाही घ्यायचं, फक्त पालक घ्यायचा आणि आता याची प्युरी करून घेऊ आपण. बघा आपली आता प्युरी झालेली आहे पालक टोमॅटोची प्युरी झाली. आता आपण हे काढून घेऊ. बघा किती मस्त झालेली आहे. आता आपण काढून. बघा आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि कढई ठेवलेली आहे. आता आपण तेल घालून घेऊ. गॅसची फ्लेम वाढवूया. तर तेल तापलं आपण जिरं घालू. बघा आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण जिरं घालून घेऊ. जिरं चांगलं तडतडलं जिरं का आपण आलं लसूणची पेस्ट घालूया. तर आपण आलं लसूणची पेस्ट घालू. आलं लसूण पेस्ट जरा थोडी परतायची. आता आपण कांदा घालून घेऊ. थोडी आलं लसूण पेस्ट परतूया आणि मग कांदा घालू. बघा आपलं आलं लसूण पेस्ट चांगली परतले. आलं लसूण आणि मिरची टाकलेली, त्याच्यात 2 मिरच्या टाकलेल्या. आता कांदा चांगला नरम पडून द्यायचा. कांदा चांगला शिजून द्यायचा आणि नरम पडून द्यायचा. चांगला कांदा शिजून दे. हे बघा आपला कांदा कसा मऊ एकदम मस्त शिजलाय. असा पूर्ण शिजून द्यायचा कांदा, कच्चा नाही ठेवायचा, पूर्ण शिजून द्यायचा कांदा. तर खूप छान टेस्ट लागते. हे बघा असं तेल सोडले कांद्याने अक्षरशः. असं मस्त करपवायचा पण नाही, असा मस्त नरम सॉफ्ट व्हायचा. आता आपण त्याच्यात हळद पावडर टाकूया. आणि आता आपण ही पालकची प्युरी, ही बघा किती मस्त झाली. बघा पालकची प्युरी खूप छान झालेली आहे एकदम. आता आपण याच्यावरती ही पालकची प्युरी टाकायची आहे. ही बघा मस्त कलर बघा किती छान आहे. कारण आपण त्याला थंड पाण्यात टाकलेलं ना लगेच, म्हणून तो कलर काळा नाही पडत. नाही तर पालक काळा पडतो. आपण जर त्याला गरम पाण्यात तसंच ठेवलं ना तर तो पालक काळा पडतो. तर लगेच तुम्ही गरम पाण्यातून थंड पाण्यात टाकला का तुमचा पालक हिरवागार राहील.
ही टीप महत्त्वाची आहे, ही लक्षात ठेवा. गरम पाण्यातून लगेच काढून थंड पाण्यात टाका तुम्ही तो पालक. मस्त कलर बघा कसा हिरवागार, एकदम नॅचरल कलर आहे. कुठचाच कलर वगैरे टाकायला नाही लागत. नाही तर हॉटेलवाले कसे करतात, कलर वगैरे टाकतात दिसायला हिरवीगार. आपला नॅचरल कलर कसा कलर आला बघा, मस्त हिरवागार. आता आपल्याला जरा थोडा पालक शिजून द्यायचा. आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडा पाणी घालून घेऊ. त्याच्यात हे राहिलं थोडं. आता हे उडायला लागेल. आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायला लागेल, पटापट उडेल. आपण मिक्सरमध्ये पाणी घालून घेऊ आणि मिक्सरला लागलेलं सर्व टाकलं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया, कारण हे आता उडायला लागेल. कारण आपण हे पाणी घातलं आहे ना, आता हळूहळू ते उडायला लागेल. तर आपल्याला जरा पालक थोडा शिजून देऊ त्याच्यात, थोडा 5-1 मिनटं शिजूया जरा. आता ते उडायला लागेल टपाटप. आपण झाकण ठेवू जरा 5 मिनटं. तर आपण बघूया, जरा उडायला लागलं तर. आता आपण याच्यात गरम मसाला टाकूया. गरम मसाला वरून टाकायचा असतो, मग त्याला छान स्वाद येतो. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून देऊ. मीठ जास्ती टाकायचं नाही आधीच पालकमध्ये, कारण पालकमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ जास्ती घालायचं नाही. थोडंसं घालायचं, वाटलं तर नंतर आपण घालू शकतो. तर मी मीठ घालते आता थोडंसं, बस. जास्ती नाही, पालकमध्ये मीठ असतं ऑलरेडी. अजून 5 मिनटं ठेवू आपण, उडतं ते. बस आपली 5 मिनटं झालेत. तर ते जाम उडतं. आता आपल्याला याच्यात पनीर घालायचे. आता आपण पनीर घालून घेऊ. हे बघा पनीर. आता हे पाण्यातून काढून पनीर याच्यात घालून घेऊ. पाण्यात टाकल्यामुळे ते सॉफ्ट झाले. आता 5 मिनटं ठेवू. जास्ती पण नाही ठेवायचं पनीरला, कारण ते पाण्यात गरम पाण्यात होते, त्यामुळे ते चांगले झालेले आहे. हो, 5 मिनटं ठेवूया झाकण ठेवू, उडतं म्हणून. बघा आपले 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण बघूया. झालेली आहे आता आपली पालक पनीरची भाजी. आता आपण याच्यात ते फ्रेश मलाई घेतले ना, तशी चांगली फेटायची आणि ती टाकून देऊ. त्याच्याने खूप छान टेस्ट लागते मलईमुळे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे, मस्त सुंदर कलर आलेला आहे. आणि आपण तो कांदा टाकला आहे ना मस्त, त्या कांद्यामुळे पण खूप छान लागतो. झाली आपण. आता आपण गॅस घालूया. ती झालेली आहे. किती सुंदर आहे बघा, मस्त आपलं पनीर पण. आपण काढून देऊ. ही बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे पालक पनीर भाजी. हे बघा खूप छान झाले, कलर पण खूप छान झाला आणि टेस्टला पण खूप छान झाले. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.